बालदोस्तांनो नमस्कार। आपण आज भेटणार आहोत चिंटूला। गोष्ट छोटी अर्थ मोठा। गोष्टीचे नाव चिंटू हुशार झाला। मराठी बोधकथा। ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे। सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। बालमित्रांनो, हा आहे छोटासा चिंटू। तसा तर फार हुशार आहे चिंटू, पण त्याला एकच चुकीची सवय आहे, ती म्हणजे कोणतीही वस्तू काम झाल्यावर जागेवर न ठेवणे किंवा कचरा असेल तर तो कचरा पेटीत न टाकणे, म्हणजे चॉकलेट खाल्लं तर रॅपर तसेच फेकून देणे। ही वाईट सवय सोडवण्यासाठी आज त्याची आई त्याला सांगणार आहे गोष्ट। आपणही ऐकूया। एक छोटासा मुलगा होता। त्याचे नाव काय होते? त्याचे नाव होते राजू। तो सुद्धा फार हुशार होता, पण तो काय करायचा? काही काम झाले की वस्तू तसेच टाकून देणार। तो बऱ्याचदा शाळेतही उशिरा जात असे, कारण शाळेतून आल्यानंतर त्याचा युनिफॉर्म किंवा गृहपाठ केल्यानंतर त्याची वह्या पुस्तके तो कधीच जागेवर ठेवत नसे आणि त्यामुळे शाळेत जाताना त्याचीच आधी शोधाशोध करावी लागत असे। त्याला घरातल्या सर्व मोठ्यांनी अनेक वेळा समजावले, पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही। तो नेहमीच दुर्लक्ष करत असे। त्याला वाटायचे त्यात काय झाले, वस्तू जागेवर नाही ठेवल्या तर, आणि तो दुर्लक्ष करत असे। एके दिवशी राजू केळी खात होता। त्याला केळी फार आवडायची। त्याच्या हातात केळी होती। त्याने एक केळ खाल्ले आणि तिथेच साल फेकून दिले आणि तो आनंदात दुसरे केळही खाऊ लागला। तेवढ्यात त्याच वेळी एक पतंग कापून खाली येत असताना राजूला दिसला। राजू एका हातात तसेच केळी घेऊन दुसऱ्या हाताने पतंग उचलायला धावला आणि आधीच्या केळीच्या सालावरून तो जोरात जमिनीवर पाय घसरून पडला आणि त्यामुळे त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली। आता मात्र राजूला कळून चुकले की आपण फेकलेल्या सालामुळेच आपण जोरात पडलेलो आहे आणि त्या दिवसापासून राजू हुशार झाला। म्हणजेच केळीचे साल असो किंवा काहीही कचरा असो, तो कचरा पेटीतच टाकू लागला। तर चिंटू, मला सांग, तू ह्या गोष्टीतून काय शिकला? आईने विचारले। हो आई, मलाही कळाले की कचरा कधीही कचरा पेटीतच टाकावा आणि आपल्या वस्तू जर आपण जागेवर ठेवल्या तर आपल्याला त्या लवकर सापडतात आणि आपल्याला उशीरही होत नाही आणि आपली चिडचिडही होत नाही। मी हे लक्षात ठेवेल। शाबास चिंटू, आपण आपल्या वस्तू नीट जागेवर ठेवल्या तर आपलाच वेळ वाचतो आणि आपले नुकसानही होत नाही। तात्पर्य म्हणजेच आपण ह्या गोष्टीतून शिकलो की चांगल्या सवयी ह्या आपल्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतात आणि आपले होणारे नुकसानही त्यामुळे आपल्याला नक्कीच टाळता येऊ शकते। काय मग बालदोस्तांनो, आवडली ना गोष्ट? चांगल्या सवयी लावणे हे आपल्यालाच फायदेशीर ठरते। गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा, निबंध, एसेज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।